रामकृष्ण हरी मंडळी. बघा आता गाय सोडायचा टायमिंग झालेलाच आहे, संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या टायमिंगला व्हिडिओ चालू केला या. पूर्ण दिवसभर काही व्हिडिओ चालू म्हणजे शूट घेणं काय माझ्याच्यानी झालेलं नाही आहे. का तर तुमचं दाजी बाहेर गेलते, जरा थोडंसं काम होतं त्याच्यामुळं. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या कालच्या भांडणाविषयी. तर खरोखर रिअलमध्ये भांडणं झाली. मी बडबड केलं तर नाही असं नाही आहे, थोडंफार टेन्शन आल्याच्या नंतर माणसाचं टेन्शन काढतं माणूस जरा. आणि मी तर रिअलमध्ये काढते, माझं काय चोरून ठेवत नाही. पण मी मग रागवैताग बनवला. चला म्हटलं आता मला जास्त टेन्शन आलंय आणि आता मी बनवणार म्हणजे बनवणारच. काय असतं नाही ऐकल्या ना जिथली तिथं गोष्टी, आणि मग त्याचं जरा थोडंसं टेन्शन आलं ना त्या गोष्टींचं, मग माणसाला जरा भरपूर वाईट वाटतं, भरपूर दुःख होतं. त्याच्यामुळं बनवलं होता, दुसरं काही विशेष नाही. लई एवढे काय आमचे मोठे भांडणं होत पण नाहीत आणि कधी होणार पण नाहीत रिअलमध्ये. चालते चला आता समद्याच्या घरोघरी मातीच्या चुली. ए गेट गेट बघ वासरू, आतून लावून घे मग मी उघड म्हणल्या उघड, तिकडून लाव. लई अडवणी करतेत. समधीच्या घरी असतं चालू, कुणाच्या नाही असं म्हणून थोडंच नाही. समध्याच्या घरोघरी या, पण चला असं द्या. पण मला वाटलं कुठंतरी शेअर करावा, असं नाही की कुठं नाही ह्या गोष्टी म्हणून असं नाही काय सुद्धा. चला कसा वराडण्याचा कालवा उठला या, कशा वराडत्यात. ह्या परपंचामध्ये अनेक गोष्टी चालू असते. तर परपंचामध्ये म्हणजे हे खूप असा बेकार प्राणी म्हणायचं थोड्यात. ह्या परपंचाला किती आलं किती गेलं तरी गोष्टी कमीच पडतात. पण कसं असतं त्याची काही थोडीफार किंमत जाण नाही राहिल्याच्या नंतर पण भरपूर असं वाईट वाटतंच त्याच्यामध्ये. समधीच्या रिलेशनशिपमध्ये चालूच असतात अशा गोष्टी, नाही असं नाही. पण चला मला जे योग्य वाटलं मी ती बोलले. काय जास्त आपलं एवढं नसतं, पण माझं पण असतं. चला थोडंफार जास्त थोडीफार माझी चिडचिड होते. कसं असतं जी जास्त म्हणजे पहिल्यापासून आपण हालातले दिवस काढलेले आहेत भरपूर असे. आमच्यासारखं हालातले दिवस कुणीसुद्धा काढलेले नसते. माझे इतके छोटे छोटे लहान लहान लेकरं होते तेव्हा मी त्यांना घेऊन भरपूर असं कष्ट केलेलं आहे. मी म्हटलं नाही माझे एवढे छोटे लेकरं आहेत. आत्ताच्या कलियुगात मी पाहते लहान लहान बाळ असल्याच्या नंतर घर सोडून कुठं सुद्धा जात नाहीत. पण मी एवढे लेकरं घेऊन पहिलं भरपूर लांब असं आमचं शेत होतं आणि घर होतं, भरपूर असा अंतर होता. पण तिथनं माझे लेकरं मी घेऊन यायचे. पहिले गाडी पण होती नाही, दादे झाल्याच्या नंतर गाडी घेतली आम्ही. मोटरसायकल पण नव्हती आम्हाला रिअलमध्ये सांगायचं. पहिलं पाहण्यासाठी सुद्धा नव्हती, आणि तुमच्या दाजींना मोटरसायकल सुद्धा येत नव्हती. मग दादे झाल्याच्या नंतर आम्ही जुनी गाडी आहे ती घेतली होती. मग ती जुनी गाडी घेतल्याच्या नंतर मग शिकले, एकदा सवय लागले. मग गाडीवरती त्याला घेऊन रानात यायचं. तेव्हा काय भरपूर अशा गाई बी काहीच नव्हत्या, एकच गाई होती तेव्हा. एका गाईवरती करीत असं 4 गाई झाल्या तेव्हा. मग खालच्या घरी आम्ही जुन्या घरी राहायला होतो. आणि मग त्याच दुधामधनं थोडेफार पैसे आले, दुधावरनंच आले. शेतात तर काय पीक पाणी म्हणजे पाऊस पाणी यावरतीच अवलंबून असायचं. पाणी शेताला नव्हतं. मग त्यातनं थोडेफार आल्याच्या नंतर एक छोटी खोली काढली. 15 फुटाची खोली असन, 15 बाय 14ची खोली काढली आम्ही. आणि बाकी 40 फुटाचं असं शेड काढलं होतं, त्याच्यात 15 बाय 14ची खोली काढली. खोली काढल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आम्ही त्या खोलीमध्ये राहायला आलो. जेवढं बाकीचं शेड उरलंय त्याच्यामध्ये 4 गाई. मग तेवढंच होतं अगोदर, त्याच्यापेक्षा जास्त काही रिअलमध्ये नव्हतं. आणि असं छोटंसं तिथंच असं आम्ही कोंबड्यांसाठी केलं होतं, बारकं कुट्टी आणि कोंबड्यांसाठी. आणि जुनी इडीपारी
जिजुनी म्हणतात. सेकंड कुटी पहिली घेतलेली होती रिअलमध्ये, मध्ये छोटी कुटी घेतली आणि मग त्या कुट्टीवरतीच चलून द्यायचं, भागवायचं, डुगू 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 चालायची. मग बरेच दिवस, मग जवळजवळ 6 गाई झाल्या. नंतर 7वी गाय घेतली. 7वी गाय घेतल्याच्या नंतर जवळच्या व्यापाऱ्यांकडूनच घेतली, पण त्या व्यापाऱ्यांनी आम्हाला फसवल्याच्या नंतर म्हणजे जार राहिला तिच्या पोटामध्ये, जार राहिला, बासकी वरडू नको, जार राहिला. त्यांनी काही जार काढलेला नव्हता, घरी आणली. 2-3 दिवसांनी जरा घाण टाकायला लागली, भरपूर असा त्या घाणीचा वास सुटायला लागला. मग डॉक्टरांना बोलवलं, तर ती काय कवर झालंच नाही. जवळजवळ 10-15 दिवस तिचं ट्रीटमेंट चालू होतं. जवळजवळ 35,000 आम्ही खर्च केला तिला. परंतु ती काय नीट झालेली नाही. मग लय 15 दिवस टिकली. 8 दिवसाच्या नंतर तिने रोजबीत पूर्ण स्टॉप केलं आणि 15व्या दिवशी तिने खाणं पिणं तर बंदच होतं तिचं, खाणं पिणं पण नव्हतं, रोज पण नव्हता. मग स्टॉप झाली. मग ती मेली 7वी गाय आमची रिअलमध्ये. मग तेव्हा मी कुठंतरी खसले थोडीफार. दाजी नाही खसले तुमचे, मी खसले. मग मी आता कसं असतं, एका लेडीचं हलकं काय जास्त रिअल, भरपूर दुःख वाटलं, भरपूर रडले. 2-3 दिवस बऱ्यापैकी रडले. मोहर संक्रांतीचा सण आलेला होता. मग संक्रांतीच्या सणाचे बाजार बिजार गेले, दाजी घेऊन बिऊन आले, समजा व्यवस्थित जिंकली तिथं. आणि मग काय झालं, नंतर मला वाटतं संक्रांत सोमवारची होती आणि मंगळवारच्या दिवशी आम्हाला राशींचा बाजार असतो. तर दाजी गावामध्ये गेले दुधाला. गेल्याच्या नंतर मी म्हटलं आता रोजच्या आणि जाते दुधाला, गेले असते. मग गेले असे डायरेक्ट बाजारला गेले तिकडून तिकडंच गावामधनं, मला काय माहिती सुद्धा नव्हतं. गेले असे डायरेक्ट गाईच घेऊन आले. तेव्हा माझ्यापाशी फोन सुद्धा नव्हता. मग ह्याच्याकडे त्याच्याकडे जायचं, शेजारी पाजारी पण नव्हते. आत्ता आम्हाला शेजारी पाजारी आले. मग ह्याला त्याला आवाज द्यायचा रस्त्याने जाताना, थांबा म्हणायचं, त्यांच्याकडून फोन लावायचा. भरपूर कालवा होता. फोन लावला, म्हटलं कुठं आहेत, म्हणले कुठं नाही, 10 मिनिटात आलो घरी, लगेच आलो म्हटले, जरा कामात बिझी होतो. बरं म्हटलं असू दे, या लवकर. म्हटलं लय उशीर झालाय का, आणि इतका उशीर केला, लय 11 वाजले असते, 11:30-11च्या दरम्यान आलो म्हटले. आलं घरी, आले विले गाडी घेऊन, आणि मागून टेम्पो येत होता, तरी पण सांगितलं नाही. म्हटलं कुठं गेलतो, म्हटलं गेलतो बाजारला. मग मी ओळखलं बाजारला म्हणल्याच्या नंतर मग गाय आणली. हार मानली नाही, संघर्ष केला, लगेच गाय घेऊन आले. गाय घेऊन आल्याच्या नंतर मला वाटतं मग ती छान गाय लागली. मला वाटतं हीच गाय असन, नाही हे पण नाही, आम्ही विकली ती गाय, वाटतं विकली ती गाय. तिची कालवट तयार केली आम्ही थोडा. मग असं करत 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 10 गायींवरती गेलो. 10 गायींच्या आता जवळजवळ 14 गायी झालेत. थांब, लंपीला सोडते मी. मग अशा कुठं 14 गायी झाल्या पूर्ण. मग मोठा पलीकडलं शेड पण केलं, गव्हाण पण केली, मुक्त गोठा पण केला. आणि त्यांच्या चाऱ्यासाठी नियोजन म्हणून जवळजवळ 1.25 एकराचं शेततळं पण बनवलं. कोकडीवरनं 5 इंचीची पाईपलाईन पण केलेली. या भरपूर असा संघर्ष केला. तेव्हा कुठंतरी हे दिवस बघायला आले. कष्टाचं होतं म्हणून पुरलं, कष्टाचं पुरत नाही आणि हरामाचं पुरत नाही, ही एक जुन्या माणसाची म्हण या, तशी गत या. म्हणून हे कुठंतरी दिवस पाहण्यासाठी आले. तर भरपूर असा छान मस्त संघर्ष केलाय म्हणून. मग त्याच्यामुळे मला वाटतं आपण इतक्या हालातनं दिवस काढले, इतकं आपलं हाल झालं. इतके छोटे छोटे लेकरं असताना मी भरपूर लोकांचं कष्ट केलं, भरपूर कामं केले. रोज कामाला म्हटलं तरी मी गेले, गाईंचं गुरांचं लेकरांचं बघून रोज लोकांचं म्हटलं तरी काम केलंय. तेव्हा कुठं झोपीला गेलते का? तेव्हा नाही बाई आम्ही दिसलो. आणि आता थोडं 10-5 रुपये आलं की आम्ही दिसलो का? मग असं असतं. कसं असतं, गरिबाचा वास येतो आणि मोठ्याचा मान येतो. मोठं झालं का
मग त्यांना डिमांड देते आणि गरिबाचा वास येतो. तेव्हा गरिबी होती, तेव्हा कुणी काय विचारत नव्हतं आपल्याला. आता कसं 10-5 रुपये यायला लागले ना, मग ऑटोमॅटिक चिटकायला पाहते इथं. असं असतं. भरपूर केलं भरपूर, पण आता ती कसं एक कसं असतं तुम्हाला सांगते. म्हणजे त्यांचं नाव घेणं एक मला योग्य वाटत नाही, मी घेणार पण नाही कुणाचं रिअलमध्ये सांगायचं. पण तुमच्या दाजींचा असा स्वभाव आहे, नाही त्याला करून ठेवायचं, नाही त्याला करून ठेवायचं. मग माझी चिडचिड त्याच्यामुळं होती, म्हणून मी त्यांना बडबड करते आणि भांडते. रिअलमध्ये होतं आमचं. मी कालच्या धरणं त्यांना बोलले सुद्धा नाही. मला टेन्शन आलं तर मी टेन्शन आल्या बोलत सुद्धा नाही. मग माझं एकदा डोकं फिरलं ना, फिरलं भरपूर असं. पण चला, इकडून तिकडून येत्यात, चिडवत्यान, बोलत्यान, हसवत्यान. काय गायींचा भरपूर असा काला उठलाय. चला आता हिथं बंद करते आणि भेटूया मोरच्या व्हिडिओमध्ये. आणखीन तुम्हाला काय वाटल्यास नक्की प्रश्न विचारा. नक्कीच त्याचं मी तुम्हाला उत्तर माझ्याच्याने होईल तेवढं मी तरी थोडक्यात आवडतं घेतलंय. थोडक्यात असं सांगितले. पण आणखीन भरपूर त्याच्या मागच्या भरपूर अशा गोष्टी आहेत, त्या पण आणखीन मी सांगेन तुम्हाला. जशा माझ्याच्याने तोडक्या मोडक्या होतील तशा. आणि हिथं चेंड करू. चला बाय बाय. शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना.